नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता चौथीमधील गणित या विषयातील दुसऱ्या धड्याचा अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या धड्याचं नाव आहे नंबर वर्ड्स। या अगोदर आपण या धड्याचे 5 भाग तयार केलेले आहेत। आज आपण 6व्या भागामध्ये प्लेस व्हॅल्यू बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? स्थानिक किंमत। आपण जे काही संख्या लिहितो त्या संख्येमधल्या प्रत्येक अंकाला त्याच्या ठिकाणानुसार एक वेगळी किंमत असते। आपण एक उदाहरण पाहूया। या ठिकाणी मी एक संख्या लिहितो 55,555। या संख्येमध्ये सर्व ठिकाणी आपण 5 हाच अंक वापरलेला आहे। मग 5 या अंकाची किंमत सगळीकडे सारखीच आहे का? नाही, ठिकाणानुसार त्याची किंमत बदलते। ती कशी बदलते ते आपण सविस्तर पाहू। या ठिकाणी 55,555 ला आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहूया। आपण मागच्या भागामध्ये एक्सपांडेड फॉर्म बद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे। इथं आपण या संख्येला एक्सपांडेड फॉर्म मध्ये 5 हे 10,000 या प्लेसला आहे। म्हणजे 5 10,000 म्हणजे 50,000 प्लस 5 हे 1000 च्या प्लेसला आहे म्हणजे 5,000 प्लस हे 5 100 च्या प्लेसला आहे म्हणजे 500 प्लस हे 5 10 च्या प्लेसला आहे म्हणजे 5 10 म्हणजे 50 आणि हे 5 युनिटच्या प्लेसला आहे तर म्हणजे 5 युनिट म्हणजे 5। यावरून आपल्या असं लक्षात येतं की या संख्येमध्ये सगळीकडे जरी 5 हा अंक वापरलेला असला तरी त्या 5 ची ठिकाणानुसार किंमत वेगवेगळी आहे। या ठिकाणी या 5 ची किंमत आहे 50,000, या ठिकाणी 5,000, या ठिकाणी 500, या ठिकाणी 50 आणि या ठिकाणी 5। यालाच प्लेस व्हॅल्यू असे म्हणतात। आता आपण दुसरं उदाहरण घेऊया। दुसरी संख्या 37,842। या संख्येमधल्या प्रत्येक अंकाची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी आपण फाइंड आउट करू। या संख्येला आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहूया। या ठिकाणी 3 ही संख्या 10,000 या प्लेसला आहे। 3 10,000 म्हणजे किती? 30,000 प्लस 7 ही संख्या कोणत्या प्लेसला आहे? 1000 प्लेसला आहे म्हणजे 7,000 प्लस 8 ही संख्या कोणत्या प्लेसला आहे? 100 प्लेसला आहे म्हणजे 800 प्लस 4 ही संख्या 10 प्लेसला आहे 4 10 म्हणजे 40 प्लस 2 ही संख्या युनिट प्लेसला आहे। किती युनिट आहेत? 2 युनिट आहेत म्हणून या ठिकाणी 2 लिहिलं। म्हणजे अशा पद्धतीने 37,842
842 या संख्येचं एक्सपांडेशन करून एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहून आपण त्याच्या प्लेस व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ही आहे प्लेस व्हॅल्यू ह्याची 10,000. ही आहे 1000. ही आहे 100, टेन्स आणि युनिट. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण प्लेस व्हॅल्यूवर आधारित जी काही एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज सोडवता. एक्सरसाइजमध्ये आपल्याला वेगवेगळे 9 अंक दिलेले आहेत. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट इन द फॉलोइंग नंबर. म्हणजे इथं आपल्याला काही नंबर दिलेले आहेत. या नंबरमध्ये एका नंबरच्या खालच्या बाजूला अंडरलाईन केलेला आहे. मग आपल्याला त्या नंबरची प्लेस व्हॅल्यू काय आहे ती फक्त आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर आपण पहिली संख्या बघूया. पहिली संख्या आहे 1999. या संख्येमध्ये 9 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. 9 कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी 1000, 100 आणि टेन्स. म्हणजे 9 ची प्लेस व्हॅल्यू आहे 9 10. 9 टेन्स. लक्षात आलं सगळ्यांच्या प्लेस व्हॅल्यू कशी काढायची ते. आता दुसरं गणित 9 टेन्स इज इक्वल टू 90. दुसरं उदाहरण 2345. या ठिकाणी 2 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची. 2 कोणत्या ठिकाणी आहे? 1000 प्लेसला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 2000 इज इक्वल टू किती येईल? 2000. दिस इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2. नंबर 3 2000. या 2000 मध्ये लास्ट डिजिटला अंडरलाईन केलेला आहे. म्हणजे आपल्याला 0 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. 0 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? युनिट इज इक्वल टू 0. लक्षात आलं हे? पुढं नंबर 4 4835. या ठिकाणी आपल्याला 8 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर 8 कोणत्या ठिकाणी आहे? 1000, 100. म्हणजे 8 हे 100 प्लेसला आहे. म्हणून आपण या ठिकाणी 800 इज इक्वल टू 800. पाचवं उदाहरण 3749. या ठिकाणी 9 च्या खाली अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे आपल्याला 9 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. 9 ची प्लेस व्हॅल्यू कोणत्या ठिकाणी आहे? 9 हे युनिटला आहे. म्हणजे 9 युनिट इज इक्वल टू 9. लक्षात आलं हे सगळ्यांच्या? पुढे आपण 6वी संख्या बघूया. 27,859. या संख्येमध्ये आपल्याला 7 ची प्लेस व्हॅल्यू काढायची. 7 कोणत्या ठिकाणी आहे? 10,000 या प्लेसला आहे. 7,000 प्लेसला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहावं लागेल 7,000 इज इक्वल टू 7,000. ही त्याची प्लेस व्हॅल्यू. 7वी संख्या 67,777. या ठिकाणी या 7 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची. 6 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 10,000.
या 7ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 1000. या 7ची प्लेस व्हॅल्यू 100 म्हणजे काय येईल 700 इज इक्वल टू 700 प्लेस व्हॅल्यू. पुढची 8वी संख्या 56,708. या संख्येमध्ये आपल्याला 5 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. 5 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 10,000 म्हणजे 5 10,000 इज इक्वल टू 50,000. आणि लास्ट नंबर 30,050. आपल्याला या झिरोची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर 3 ही संख्या 10,000 प्लेसला आहे आणि हा 0,000 प्लेसला आहे म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू आहे 0,000. परंतु तो 0 असल्यामुळे त्याची व्हॅल्यू किती असेल 0 असेल. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दिलेल्या संख्यांच्या प्लेस व्हॅल्यू काढल्या. आणखीन सरावासाठी तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन कोणत्याही संख्येच्या खालच्या बाजूला अंडरलाईन करून त्यांच्या प्लेस व्हॅल्यू लिहून अधिक सराव करू शकता. आता आपण द डिफरंट ब्रेकअप्स ऑफ अ नंबर याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. डिफरंट ब्रेकअप्स म्हणजे काय कोणतीही संख्या लिहित असताना किंवा त्याला सांगत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगू शकतो. उदाहरण बघूत आपण. या ठिकाणी मी 125 ही संख्या घेतली 125. आता या संख्येचं ब्रेकअप करूत आपण. ब्रेकअप करत असताना आपण या संख्येला असं सुद्धा लिहू शकतो की या संख्येला 100 2 tens 5 युनिट. हे एक याचं ब्रेकअप झालं. म्हणजे या संख्येमध्ये एक 100 आहे 2 टेन्स आहेत आणि 5 युनिट्स आहेत. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की या संख्येमध्ये 12 टेन्स आहेत. काय आहे 12 टेन्स आणि प्लस 5 युनिट्स असं सुद्धा आहे. आणखीन आपल्याला कसं सांगता येईल ही संख्या आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने कसं याचं ब्रेकअप करता येईल. वन हंड्रेड and 25 या वेगवेगळ्या 3 पद्धतीनं आपण ह्या संख्येचं ब्रेकअप करू शकतो. लक्षात आलं. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. 4083 या संख्येचा आपण ब्रेकअप करू. या संख्येला आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. या संख्येमध्ये थाउजंड्स किती आहेत 4000 म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 4000. नंतर 83 युनिट
4083 युनिट. आणखी आपल्याला कसं लिहिता येईल? 4000 8 tens and 3 units. लक्षात आलं? 4000 8 tens and 3 units. आता आपण तिसऱ्या पद्धतीने कसं लिहिलं जातं ते बघूया. 4000 0 100 8 tens and 3 units. या पद्धतीनं आपण 4083 या संख्येला लिहू शकतो. आता आपण ब्रेकअप नंबर्सवरच्या एक्सरसाइज सोडवता. त्यामुळे पहिली एक्सरसाइज आहे वर्कआउट अँड राईट डिफरंट ब्रेकअप्स ऑफ द नंबर्स गिवन बिलो. म्हणजे काही आपल्याला नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबरचं आपला ब्रेकअप वेगवेगळ्या पद्धतीनं लिहायचा आहे. पहिली संख्या आहे 679. आता या संख्येचा आपण ब्रेकअप लिहूता. ब्रेकअप लिहित असताना ह्याच्यामध्ये 600 7 10 आणि 9 युनिट्स. 600 7 tens 9 युनिट्स. हा झाला त्याचा पहिला ब्रेकअप. दुसरा ब्रेकअप 67 tens and 9 units. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर 67 टेन्स आहेत आणि 9 युनिट आहेत. आणखी कोणत्या पद्धतीने आपण याचा ब्रेकअप करू शकतो? तर ह्याच्यामध्ये 679 युनिट्स आहेत. असं सुद्धा आपण या संख्येला लिहू शकतो. दुसरी संख्या आहे 863. याचा आपण ब्रेकअप करू. पहिला ब्रेकअप कसा होईल? 800 त्यानंतर 6 tens आणि 3 युनिट्स. हा झाला त्याचा पहिला ब्रेकअप. आणखी दुसऱ्या कोणत्या पद्धतीने आपण या संख्येला ब्रेकअप करू शकतो? तर ह्याच्यामध्ये 86 टेन्स आहे आणि 3 युनिट्स. नंतर आपण असं सुद्धा लिहू शकतो 800
63 units, 863 units. लक्ष. पुढची तिसरी संख्या 6745. आपण या संख्येचं ब्रेकअप लिहूया. यामध्ये 704 टेन्स आणि 5 युनिट्स. लक्षात आलं. 6704 टेन्स आणि 5 युनिट्स. आता दुसऱ्या पद्धतीने आपण या संख्येचं ब्रेकअप लिहूया. 67 hundreds, 4 tens आणि 5 युनिट्स. या पद्धतीनं आपण याचं ब्रेकअप करू शकतो. आणखी आपल्याला काय करता येईल, ह्याच्यामध्ये किती टेन्स आहेत आणि किती युनिट आहेत हे सुद्धा आपल्याला दाखवता येईल. तर 674 टेन्स आणि 5 युनिट्स असं सुद्धा आपल्या या संख्येला लिहिता येईल. त्याचबरोबर 6745 युनिट्स असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. या वेगवेगळ्या 4 पद्धतीनं आपण या संख्येचं ब्रेकअप करू शकतो. पुढची चौथी संख्या 9856. या संख्येचा आपण ब्रेकअप करूया. याच्यामध्ये किती थाउजंड आहेत? 9000. 5 tens and 6 units. ही एक पद्धत ब्रेकअप करण्याची. आणखी दुसऱ्या कोणत्या पद्धतीने आपण ब्रेकअप करू शकतो? 98 hundreds, 5 tens and 6 units. आणखी 985 tens and 6 units. आणखी 9856 युनिट्स. या वेगवेगळ्या 4 पद्धतीनं आपण या संख्येचं ब्रेकअप करू शकतो. पाचवी संख्या 1050.
27. या संख्येचं ब्रेकअप करतो आपण. या संख्येमध्ये 1000, त्यानंतर 0, 100, 2 tens आणि 7 units. आणखी दुसऱ्या कोणत्या पद्धतीने आपल्याला ब्रेकअप करता येईल? याच्यामध्ये किती हंड्रेड्स आहेत? 10 हंड्रेड्स. आणि किती टेन्स आहेत? 2 टेन्स आणि 7 युनिट्स. 7 युनिट्स. आणखी आपण याला दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो. यामध्ये 102 टेन्स आहेत and 7 units. चौथी पद्धत, यामध्ये 1027 युनिट्स आहेत. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर शिकवलेल्या भागावर तुम्हाला काही अडचण असेल तर कॉमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर क्लिक करा. धन्यवाद.